वोडाफोन, एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स. नमस्कार, मी संस्कृती आणि मी अथर्व तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स मध्ये. नेहमीप्रमाणे आपण स्वागत करूया आपल्या कोरिओग्राफरचं. आणि आता आपण स्वागत करूया आपले सर्वांचे लाडके आणि आपले कुटुंब प्रमुख सचिन काकांचं. तर सचिन काका, आता आम्हाला स्वागत करायचंय आजचे आपले गेस्ट जजचं. पण कोण आहेत ते आम्हाला तर नाही सांगितलं. तुम्ही सांगा ना. तुम्हाला माहित नाही? नाही. ठीक आहे, मी सांगतो. पण सांगण्याआधी एक गंमत दाखवतो, त्यावरून ओळखा. स्माइली. येस, स्माइली. म्हणजे आम्हाला नाही कळलं. ते दिसतंय तुमच्या तोंडावरून, तुम्हाला नाही कळलं. पण तुम्हाला हे पाहून, हे स्माइल पाहून कोणाची बरं आठवण येते? एनी गेस? हे स्माइल आहे ना, त्याच्याहून जास्त सुंदर त्यांचं स्माइल आहे. ते स्माइल इतकं कंटेजियस आहे की ते स्माइल पाहून आपोआप तुमच्या ओठावर स्माइल येतं. द स्माइल दॅट लॉन्चेस 1000 शिप्स. आपल्या आजच्या जज आहेत द स्माइलिंग फेस ऑफ इंडिया, रेणुका शहाणे. तर मजेशीर काहीतरी आता होणार आहे, तेव्हा आय थिंक सुरू करूया. रेणुकाताई, तुम्हाला आपल्या पाचही स्पर्धकांना काय सांगायचंय? त्यांना खरंच मनापासून शुभेच्छा. मला वाटतं ह्या वयात इतकी चांगली कला आपल्या आत जेव्हा असते तेव्हा काहीतरी त्याच्या पाठी दैवीच असतं. त्यामुळे मला वाटतं की त्या प्रतिभेच्या पाठी त्यांच्या आई वडिलांचे आशीर्वाद आणि दैवी ताकद आहे. त्यामुळे खूप टॅलेंटेड आहेत सगळी मुलं आणि त्यांना ऑल द बेस्ट माझ्याकडून. आता आपण स्वागत करूया आपल्या पहिल्या परफॉर्मरचं, वैष्णवी बांबराटकरचं. विचार काय हाय तुमचा हो पाहुणे, विचार काय हाय तुमचा, विचार काय हाय तुमचा हो पाहुणे, विचार काय हाय तुमचा. डोळे रोखून सगळं बघता हो पाहुणे, विचार काय हाय तुमचा, विचार काय हाय तुमचा, विचार काय हाय तुमचा. नाही ओळख नाही नात, कधी झाली नाही भेट. नाही ओळख नाही नात, कधी झाली नाही भेट. एकटीला पाहून रस्त्यात गाठून, एकटीला पाहून रस्त्यात गाठून येडेवानी चाळ करता. डोळ रखून सगळं बघता हो पाहुणे, विचार काय हाय तुमचा, विचार काय हाय तुमचा, पाहुणे विचार काय हाय तुमचा. जर असेल माझ्यावर माया, नको वेळ घालवू वाया. जर असेल माझ्यावर माया, नको वेळ घालवू
बघता डोळ रखून सगळ बघता हो पाहुणे विचार काय हाय तुमचा विचार काय हाय तुमचा पाहुणे विचार काय हाय तुमचा विचार काय हाय तुमचा पाहुणे विचार काय हाय तुमचा विचार काय हाय तुमचा पाहुणे विचार काय हाय तुमचा. काय जोशपूर्ण परफॉर्मन्स होता ग तुझा. ग्रेट. काय विचार काय तुझं? ज्या दिवशी मला फोन येणार होता त्याच्या दुसऱ्या दिवशी मला वाटलं की माझ्या ताईचं सिलेक्शन झालं, माझं नाही. मग ते उलटच होऊन गेलं, माझं झालं माझ्या ताईचं नाही झालं. आणि तुझी ताई पण इथे आली होती का? हो, ऑडिशन द्यायला. फायनल ऑडिशन मध्ये ती सिलेक्ट झाली, मग नंतर आउट. तर वैष्णवी, तुझ्या जोशपूर्ण परफॉर्मन्स नंतर आता आपण रेणुकाताईंचं जोशपूर्ण मत ऐकूयात. खरंच फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स होता वैष्णवी. Thank you. मला खरंच शिट्टी वाजवता येत नाही. तुम्हाला वाजवता येते का? हो हो. प्लीज, म्हणजे मी ऍक्शन करते आणि शिट्टी ते वाजवते. खूप खूप कठीण, म्हणजे लावणी नृत्यांगना आहेत अशा पण लोकांना लावणी खूप जड जाते परफॉर्म करायला, कारण त्याच्यामध्ये फक्त नृत्य नसून भाव पण ते त्या त्या क्षणी तसे त्या प्रकारे यायला पाहिजेत. आणि ते तू इतक्या सुंदर निरागसतेने केलेस की त्याचा खरंच अजून आनंद मिळाला आम्हाला. थँक्यू व्हेरी मच. स्मॉल थिंग्स कम इन ग्रेट पॅकेजेस. सचिन काका, मला कसं वाटलं? वैष्णवी बांबरटकरांचा डान्स व्हेरी गुड, व्हेरी नाईस. चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स इतके जास्त सुंदर आणि क्यूट होते की डान्स कडे माझं लक्षच नाही गेलं. पण नंतर मग माझ्या बघता बघता डोक्यात आलं की अरे आपण इथे डान्स बघायला बसलेलो आहोत. असं म्हटल्यानंतर मी डान्स बघायला सुरुवात केली आणि खूप मजा आली. म्हणजे कमरेची जी लचक होती, आ हा हा हा, काय काय बोलू, किती स्तुती करू. हा, तुमच्या गुरूंना पण मला सांगावं असं वाटतं, खूप छान डान्स बसवला तुम्ही, खूप सुंदर कोरिओग्राफी केली. त्यांना सूट होईल असं तुम्ही काहीतरी केलं, ते फार महत्वाचं असतं. दोन एक ठिकाणी तर मला वाह असं म्हणावं असं वाटलं. एक तर तुम्ही गॅप मध्ये एक असा हात केलात आणि त्यानंतर तिच्या चेहऱ्याने तिने असं काहीतरी केलं. हा, ते खूप क्यूट वाटलं. लहान मुलांवरती काय सुंदर दिसू शकतं हे समजणं फार महत्वाचं असतं अशा कार्यक्रमात. वैष्णवी, एका ठिकाणी तुमचा पाय साडीत अडकला होता का? पण ज्या सफाईने तुम्ही तो पाय काढलात तिकडनं आणि ज्या सफाईने पुन्हा तुम्ही डान्स करायला सुरुवात केलीत आणि नुसती सुरुवात नाही केलीत तर तीच एनर्जी पकडलीत आणि तो डान्स तुम्ही कम्प्लीट केलात. मला तुम्ही आता ते ऑडिशन बद्दल सांगितलं तर त्यावेळीची मला एक गंमत रेणुका तुम्हाला सांगावीशी वाटते की हिच्या बहिणीनी ऑडिशन दिली. त्याच्यानंतर या टिटुर्डे आल्या आणि त्यांना मी विचारलं की त्या ज्या आल्या होत्या त्या पण बांबरटकर होत्या, तर तुम्ही त्यांना ओळखता? ते म्हणाले नाही, ती माझी बहीण आहे. भरपूर अशा क्यूट गोष्टी आपल्याकडे इथे घडतायत आणि घडणार आहेत. थँक्यू सो मच फॉर बिंग विथ अस वैष्णवी. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. रेणुकाताई, किती मार्क्स द्यायचा विचार आहे? आता देऊ का? हो. बरं. वैष्णवीला मिळालेले आहेत 10 मार्क्स. थँक्यू सो मच वैष्णवी. वोडाफोन, एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स.